ताणे होते मला डोक्याला, पण आत्महत्या करायची नाही. कोणत्या बी गोष्टीला पर्याय आहे माझ्याकडे, तुम्ही या फक्त सांगा. एक जर मला गावाचं ना आपलं जमत नाही, गाव सोडून दे, काहून ताण घ्यायचं? 100% चांगलं वागून बघायचं. रिप्लाय नाही आला, पाणी जर आणलं ना पाणी आणि मध्ये दगड लागला, पाणी दगडाची कुस्ती करतं का वळण चुकून निघून जातं. रोज आपल्या जीवनात अशी माणसं लई भेटत. डोकं लावत बसू नका, नाही तर प्रसिद्धी खटली. डायरेक्ट वळण चुकवायचं, निघून जायचं. काही माणसाला मुद्दाम तुम्हाला बदनाम करायचे, त्याच्याकरता तुम्हाला टार्गेट करते. फक्त तिथं माघार घ्या, तिथं विजयाची. विठ्ठला हे युट्यूबवर हे चालू येतं, नाही तर मला एक दृष्टांत सांगायचं होता, पण आता हे चॅनलच असते नाही. हे चांगले माणसं, देवासारखे माणसं, टाळी वाजवते करता. ते काय आमच्या सारख्याच म्हणजे असं कट करून टाकतात, ते सुंदर ऐकून व्यवस्थित एडिट करून टाकणार. हे बघा, पुढाऱ्याचं वाटोळ पुढाऱ्याने केलं आणि महाराजाचं वाटोळ महाराजांनी. आम्हाला विरोध तुमच्याकडून होऊ शकत नाही, आमच्याच लोक. वळईच्या कडीला कुत्री येईल, 5-7 पिले दिली, मोकळा मंगळवार. पण ती पिल्याची माय म्हणली पिल्याला, गुरुजी वळई सोडू नका. तुम्हाला वळई कळते ना, म्हणजे ते गंज म्हणतो ना, म्हणजे मला बी कळलं पाहिजे. नाही एखादा दृष्टांत बी होतो प्रकाश भाऊ, तरी लोकांना मिळायला लागत नाही. गंजच ना, पिल्याची माय म्हणली गंज सोडू नका, कारण जग लय विचित्र आहे. पिले म्हणले नाही. पण हे बारकाले गलीतले लेकरं, गुरुजी बारकाले बिस्किट घेऊन बारकाले पिल्याकडे आली, आणि बारकाले लेकरांनी बारकायले पिली बिस्किट खाऊ घाली गलीत आणली, आणि बारकाल्याचं चांगलं चाललेलं मोठाल्याने बघितलं. गुपित लपलंय रे. जसे मोठाले कुत्री आले, बिस्किट तर हिसकून घेतलेच विकास, पण रक्त सांडूस तर पिले मारले. मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडला, त्याच्या आईचा शब्द आठवला. आई म्हणली होती, जग लय विचित्र आहे, गंज सोडू. आणि ते पिले त्या गंजीकडे आले, बसले. तिकून त्याची आई आली आणि त्याचे हाल बघितले. काय सांगितलं होतं? गंज सोडू, जग लय विचित्र आहे. ते पिल्याने दिलेलं उत्तर इतकं गोडे गुरुजी. ते पिले म्हणले, आई जग लय चांगलंय. माय म्हणली, मग हे हाल कोणी केले? हे आपल्याच जातीने केले. तुम्ही कधी बघा, धोका आपल्या माणसापासून आपल्याला, आणि संग राहत आणि माणसं नीट ठुचा. जवळचे माणसं जेवढे कांड्या करतात नाही, दलिंदर जातीची. मी तर इतका वैतागलेलो आहे महाराज. काल मला एक जण म्हणलं, गुरुजी एवढा माणूस तुमच्या संग घेऊन जा. म्हणलं त्याच्या इतक्या वजनाचा दगड नेतो, पण त्यो अहो आपण मोकळ्या मनाने बोलतो महाराज, आणि माणसं दाट पेरणी करते. तो विठ्ठला असं रोज जीवनात घडतं महाराज. आणि सकाळपासून जर तुम्ही लोकांसंग डोकं लावित राहिले ना, संध्याकाळपर्यंत रोज 10 शत्रू तयार होते नाही. जिथं गोष्ट झाली तिथं सोडून द्या. मानसिक ताण बी येत नाही, आणि आपलं शरीर चांगलं राहतं. आणि आपले तुम्हाला सांगतो, माणसाचं जे मूड आहे का खराब होतं. बघा कसं फ्रेश माणूस आहे. टाळी वाजवा एकदा. तुम्हाला किती बी ताण येऊ द्या महाराज, आणि 2-4 आपले जवळचे व्यक्तिमत्व असे पाहिजे. आपलं दुःख त्याने ऐकलं पाहिजे, रडूनच ऐकलं पाहिजे, आणि रडूनच सांगितलं पाहिजे. काही रडून ऐकत येत म्हणून व्यक्त करायला माणसं सुद्धा आपल्या जवळ चांगले पाहिजे. आणि लय मित्र कमवण्यापेक्षा 2च कमवा, पण हृदयातले कमवा, जास्त नको. मित्र वनव्यामध्ये किती बी ताणी होते. गावाचं आपलं जमत नाही, मुक्त. एक जण म्हणला, भावाचं आपलं पटत नाही. भावातून वायली निघा मी म्हणत नाही बरं. रामकृष्ण आहे तुमचं, तुम्ही रामायण महाभारत बघ. काय काय प्रल्हादे, जनक, विभीषण, जे लोक परमार्थाला आडवे आले, मग तिथं कोणी बी असू दे, त्याच्या त्यागाची. विठ्ठला मरायचं नाही, किती बी ताणी होते.
म्हणून दारू प्यायची नाही, आत्महत्या करायची नाही, हे गोष्टी करू बी नका आणि लोकांना अनुभव घेऊ बी नका आणि लोकांना सांगू बी नका. मुद्दा दुसरा, आपल्या संसारातला अनुभव. आपल्या घराच्या आत आपल्या बायकोनं आपल्याला दिलेल्या 2-4 शिव्या आपण खायच्या पण लोकांना सांगायच्या नाही. बरं देतात का? आता ज्यांनी बायको केली त्याची मुलाखत घ्या महाराज. मी तर नेहमी सांगतो महाराज, ज्याला बायको धोरणात मिळाली ना गुरुजी, त्याचा इथंच स्वर्ग आहे, इथंच. कारण आपला संसार गुरुजी कोणावर आहे? सगळं आपल्या हातात कोणाचे? इज्जत कोण आहे आपली? आणि मग मुलगा ताब्यात ही बापाची शोभा आहे, सून ताब्यात सासूची शोभा आहे, दियाव ताब्यात भक्ताची शोभा आहे आणि बायको ताब्यात नवऱ्याची शोभा आहे. अहो नवरा कमवणारा पाहिजे, बायको सांभाळणारी पाहिजे. दिवस चांगली यायला टाइम लागत नाही. तुम्ही किती लांब लांब मी शठवा बायको भेट नाही, चहात बुडी तू उपयोग काय? काहीच उपयोग नाही. मला आपलं जे वजन आहे ना ते कोणाच्या हातात आहे? तुम्ही आणखीन बघा, चिकाटीनं संसार माणूस करतो का लेडीज? तुम्ही हसण्यावर नेऊ ना काय गोष्ट, लेडीज का माणूस? त्याच्या डोक्याचा अंत गुरुजी आणखीन कोणाला आला नाही. बाजारात जर गेले ना, मी तिची जोडी घ्यायला, त्या बाई म्हणणार केवढ्याला दिली? ती बाई म्हणणार 20ला. 20ला? इच्छा 3 दी. ती बाई म्हणली मग फुकटच नाही ना, ती म्हणली मग 6 दि ना. आता शेजार धर्म, एखादी बाई पिटण्याला गावाचं म्हणा, ज्वारीचं म्हणा, आपल्या घरी पिटण्याला यावं, बाई अशी गचकन वाटी खुपसून पिट देते का? हा कुठं डिप्लोमा झाला त्याची त्यालाच माहित नाही. त्याच्या डोक्याचा अंत अजून कोणाला आला नाही, फक्त सरकारला आला. डोकंच आहे मान. म्हणून ज्याला बायको चांगली मिळाली त्याला इथंच स्वर्ग आहे, आणि ज्याला बायको दलिंदर त्याने इथून नीट गाडी धरायची. इथं धरण आहे का जवळ कुठं? पैठण नीट जायचं, उडी टाकायची ना, आंघोळ करून वापस यायचं, मारायचं. संसारे महाराज कोणी केलं तर पदरात काय सुख आहे का माणसाची? आता इथं लग्न झालेले माणसं हातवर करा बरं. बापरे, इतके ब्रह्मचारी अंतरवाली. हे सगळ्याचे लग्न झाले, मला तोंड बघितलेच कळत. फक्त हातवर का करीत नाहीत, इतके वैतागलेत, हातवर घ्यायची इच्छाच नाही मला. आणि संसाराचा कार्यक्रम असाच आहे, संसाराचा खानदानी धंदा नादी लावून देणं ना काढून घेणं. विठ्ठला संसारातला अनुभव घेऊ बी नका, सांगू बी नका. आता तिसरा मुद्दा, डॉक्टरकडे आपण गेलो, डॉक्टर आपल्याला तपासतील, गोळ्या देतील, ते खात्यात का आपल्याला देतील? तू का म्हणे रोग वैद्याची अंगी नाही म्हणून उपकाराची की करी, पण परमार्थातला अनुभव सेवितो हा वाटितो तुकोबारायचं सगळं जीवन तपासत. तुकोबारायने सिद्ध अवस्थेत भजनच केलं, साधक अवस्थेत भजनच केलं, आणि संसारी अवस्थेत बी भजनच. आता मला जर विचारलं तुम्ही कोण, आम्ही म्हणणार कीर्तन केसरी. कोणता केसरी? आणि त्याला वांग कळत नाही आपण केसरी, परस्तावना कळणार, काहीच कळणार. केसरी कोणता केसरी? तू कोबाराला विचारलं तुम्ही कोण, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, नामाचे धारक, नामाचे धारक, नेनो प्रकारानि, नेनो प्रकारानि, नेनो प्रकारानि, सर्व भावेक, सर्व भावेक, सर्व भावेक, विठ्ठलाची प्रमाण, विठ्ठलाची प्रमाण, मी नामाचा धारक, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आलो म्हणे तुका मी
नामचिंतनमुळे जगद्गुरु तुकोबाराला सगुण रूपामध्ये देवाने दर्शन दिलं आणि दर्शन झाल्यावर जगद्गुरु तुकोबारा म्हणले आमच्या मनाची जी अवस्था झाली ना कशी झाली आता कोठे धावे मला आता कोठे धावे मला आता कोठे धावे मला आता कोठे धावे तुमचे चरण देखलिया तुमचे चरण देखलिया तुमचे चरण देखलिया तुमचे तुमके चरण देखलिया कॅशिट टाकल्यासारखंच वातावरण आले मला सिस्टीमवाले तुम्हाला धन्यवाद बरं टाळी वाजवा एकदा बेस्ट आता कुठे मन धावत नाही धाव संपली कशामुळे तुझे चरण आणि सगळा परमार्थ कोणाकरता करायचा शरीराकरता का मनाकरता सगळ्यात चंचल कोणी आता आपण इथं बसलोच का आपल्याला कोणी बसविलंय कोणी ज्याला परमार्थ करायचं ना त्याच्यावर चौघाची कृपा पाहिजे संताची कृपा पाहिजे भगवंताची कृपा पाहिजे शास्त्राची कृपा पाहिजे महत्व अंतकरण म्हणजे मनाची कृपा पाहिजे ज्याला परमार्थ करायचा ना त्याला पहिलं यांनी संतुष्ट करायचं मन करारे सर्व सिद्धीचे सगळ्या इंद्रियाचा बॉस कोणी मन त्याला हातात धरलं हे बाकीचे आपोआप आखळते झाडाला हिरवट व्हायचं म्हणल्यावर पाणी बुडाला नाही घालायचं शेंड्याला घालायचं बरोबर आहे कुठं घालायचं बुडाला पाणी गेलं की शेंडा हिरवाच राहतो राजा हातात आलं की प्रजा हातातच येते बाई मोठ्याची सुवासिन ढुली की लेकर येतेच माऊलीच्या मागे बाळकाची हरी माऊलीच्या मागे बाळकाची हरी एक सूत्र द्वारी वही दर्शे इथं 2-4 किलोमीटरला गाव कोणतं सोपं सांगावं मला जरा बोधेगाव धरू आपण सोपं बोधेगावच्या 4 महिला इथं पायी कीर्तनाला निघाल्या किती महिला 4 लेकर निघाले किती झाले रिक्षावाला आला मावशी कुंकड ते आंतरवाली खुर्दला मोठा सप्ताह चालू म्हणते कीर्तनाला चाललो रिक्षावाला म्हणला काय तुमचं नशीब चांगलं मला बी तिथंच जायचं बाया म्हणल्या माय तुला देवानीच पाठीला ते मला कोणी पाठवू द्या पैसे द्यावा लागतील मायला म्हणल्या किती घेशील रिक्षावाला मला 40 देऊन टाक मग मायला म्हणल्या मग आमचे 40 घेतल्यावर लेकरायची किती घेशील रिक्षावाला म्हणला तुम्ही बसल्यावर लेकर फुकट नेतो मायला म्हणल्या आम्ही मधून पाय पाय येतो लेकरच नेन आता नुसते लेकर नेऊन तो का रिक्षा फुकून देईन का एका म्हाताऱ्याला आयुष करायला 100 रुपये दिले 50 तर दाढी कटणीतच गेली खाली किती राहिले 25 चहा पाण्यात गेली खाली किती राहिले
5 रुपये भिकारीने मागितले. भिकारी बी स्टँडर्ड झाली बाबा. परवा मला एक भिकारी म्हणलं महाराज 5 रुपये देऊन टाकले. पुन्हा वापस आलो महाराज आणखीन 5. म्हणलं येड आहे का? पहिले 5 आणि हे 5 कशाला? माया मैत्रिणीला. अरे मला भिकाऱ्याला मैत्रीण आहे का? तो मला तिच्यामुळेच भिकारी झालो. याला आडवं तास म्हणतात गुरुजी. खाली राहिले 20 रुपये. त्याच्यात म्हाताऱ्याला गुलाबजामुन खायचा नाद असतं. आता माणूस मोठा नाद बारीक एखाद्याला काय हॉटेल मालकाकडे गेलं. म्हणले गुलाबजामुन. म्हणले हाय. केवढ्याच किती? म्हणले 5 घेतले 20 रुपयाचे, 7 घेतले 25 रुपयाचे. बरे कोणते राहतील? 5. म्हातारा म्हणलं 5 गुलाबजामुन जर 20 रुपयाचे, पाक केवढ्याच आहे? आलं ना? ते म्हणलं गुलाबजामुन घ्या, पाक फुकट देतो. म्हातारा म्हणलं मग निसता पाक दिन जमत नाही. आता हे दृष्टांत सोडू. हे महत्वाचा सिद्धांत. रिक्षामध्ये जर महिला बसल्या तर रिक्षावाला लेकरं फुकट नेणार. म्हाताऱ्याने गुलाबजामुन जर घेतले, हॉटेल मालक पाक फुकट देणार. तुम्ही मनाला जर कंट्रोल केलं तर सगळे इंद्रिय आपोआप कंट्रोल होणार. महत्वाचा बॉस कोणी? गुरुजी. मन आहे. सगळं त्याच्यावरच अवलंबून. आणि हे काय करतं माहिती आहे का? काय काय माणसं असतात बघा, भांडणं लावतात आणि लगे पुढे जाते मागं मध्ये. तिकडं काय करू? आणि हे किडा याला असतो बरं का मग. हे मन असं आहे. हे इंद्रियाचे भांडणं लावून देतं विषयाचे. पुढं म्हणणार तिकडं काय करू? त्याच्यामुळं पहिलं याला आकडा. कोणला? ज्याला संसार चांगला करायचा आहे त्याच्या बायको हातात पाहिजे. आणि ज्याला परमार्थाचा कळस करायचा आहे त्याचं मन हातात पाहिजे. कळस कीर्तन करणं सोपं आहे हो, मनावर ब्रेक करणं अवघड. किती जणांची बेजारी केली माहिती का? नाथ महाराजाचा वेळ भेटला तर भागवत वाचा. गुरुजी अशा ओवे येते बाबा. कामाची कोत होय. फक्त ऐका तुम्ही, लक्ष देऊ. मने आकळिले सर्वाशी, परिमन न कळे कोणाशी. मने छळिले देवाशी, ते केवी इंद्रियाशी आटोपी. चंद्राधिष्ठाता मनाशी, मने छळिले चंद्रम्याशी. व्यभिचारुनी गुरुपत्नीशी, शेरोगी त्याशी मन केले. रुद्र अधिष्ठाता अहंकारी, त्या ते मन सिंतरी. अभिलाषुनी ऋषी नारी, शापिला ऋषीश्वरी लिंग पाती. त्या मनाची प्रौढी गाडी, शनेराचे शने मोडी. मन ब्रह्मादिका भुली पाडी, इतर वापुडी ती काय. त्या मनाचा बलात्कार कायसा, पाडी तिरगुणाचा फासा. लावून जीवपणाचा झासा, संसार वळस आवडती. शेवटच्या 3 ओव्या. वारा बांधवेल मोठे, अग्निप्रासवेल अवचटे. समुद्र घोटवेल घोटे, परी मनाचे आत्मनिष्ठ नाही. आकाशाची करवेल चौघडी, महामेरूची बांधवेल पुडी. शून्याचे मुरवेल नरडी, परी मनाचे वर अनिवार्य. शेवट ओवी. काळ जिंकवेल तत्वता, त्रिभुवनीची लाभेल सत्ता. परी मनोनिग्रहाची वार्ता, तुझं विना अच्युता गडे. भगवंताची कृपा असल्याशिवाय मनावर ब्रेक होऊच शकत नाही. आणि चांगल्याची माती केली कोणी? अजब झटका मायका. क्या क्या हुआ है सबको मालूम जी. अरे नारदा की तो भाई नारदा सिंह बद गए. अजब झटका मायका. इंद्रा पडिले भगा, चंद्र झाला निळा. उगा तपासलं म्हणलं झोपले का बरं. इंद्रा पडिले भगा, चंद्र झाला. नारद चुकला साळा. भजनाचा लय जणांची बेजारी केली महाराज. ज्याला आकळता आलं
त्याच्या परमार्थाचा विजय. आणि मनावर शांत होण्याकरता भरपूर उपाय आहेत. आपल्याला जे जमन ते करा. गीतेमध्ये 2 आहेत, भागवतात 3 आहेत, रामायणात 4 आहेत, गाथ्यात एकच आहे. विठ्ठला अर्जुना, मनावर तुला जर ब्रेक करायचा असेल तर अर्जुना अभ्यास कर, नाही तर मग वैराग्य धारण कर. अभ्यास येणं तू कौंतेय, वैराग्यानं चक्रू घेते. नाही जमत, नाथ महाराजांनी भागवतात मध्ये उद्धवाला 3 उपाय सांगितले. उद्धवा, एक तर मनाला मित्र कर, नाही तर मनाला शत्रू कर, नाही तर मनाबाबतीत उदास राह. रामायणात 4 येत. अध्यात्म विद्येचा अभ्यास करा. नाही जमत सत्संग करा. नाही जमत वासना त्याग करा. नाही जमत प्राणस्पंदन करा. तुकोबाराय म्हणले लय अडचणी शिरू नका, फक्त भगवंताचं नाम घ्या, मन शांत होते. नाम घेता मन निवे, जीवे अमृतची श्रवी. तुकोबाराय म्हणले आम्ही नाम घेतलं, भगवंताने आम्हाला दर्शन दिलं, नामचं मन शांत. आता कुठे धावे, तुझे चरण देखिले, तुमचे चरण निवांत राहिले. आणि का सया तेजीनं प्राण, हा झाले समाधान तुमचे देखिले, आता उठावेसे नाही इंद्रियाचे समाधान. म्हणून महाराज म्हणले आता मन शांत झालं, धावत नाही, धाव संपली, दर्शन झालं, भाग गेला. त्रिविध तापाने भागलो होतो, त्रिविध तापाचं कारण संसार, याने आम्ही शिनलो होतो. पण आता मागील परिहार, पुढे नाही शीन, झाली या दर्शन एक वेळा. विठोबा हरी विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. माऊली माऊली टाळ टाळ सर्वांनी हातवरी करा. सर्व झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून सेवेला थांबतो. आपल्या सर्वांचं आधाराचं स्थान आमचे रामगिरीजी बाबा यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द चुकीचा गेला असेल ते माझ्या बुद्धीचा दोष, जे योग्य असेल ते माझे श्रीगुरू भजनानंदी वैराग्य मूर्ती रखमाजी महाराज नवले यांचा प्रसाद म्हणून ग्रहण करा. जे चुकीचं असेल ते माझ्या पदरामध्ये टाका. अतिशय भव्य आणि दिव्य मोफत वारकरी प्रशिक्षण, बाल सुसंस्कार शिबिर व त्रिदिनी कीर्तन महोत्सव. हातावर घ्या, हातवर. आमचे आदरणीय संयोजक नवनाथजी महाराज राऊत. अतिशय भव्य आणि दिव्य शिबिराचं नियोजन आहे. आयोजक आमचे नवनाथ महाराज तोंडोळीकर. पहिल्या दिवसाचे कीर्तनकार पांडुरंग महाराज उगले परभणीकर. दुसऱ्या दिवसाचे कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज कदम. आणि तिसऱ्या दिवसाचे कीर्तनकार वारकरी रत्न गुरुवारी उल्हास महाराज सूर्यवंशी. 28/5 ते 30/5 3 दिवसाचं नियोजन. 15 तारखेला शिबिरामध्ये विद्यार्थी ज्यांना शक्य आहे त्यांनी पाठवण्याचा प्रयत्न करा, कारण फार मोठं योगदान आहे. कारण मुलांवर संस्कार आहे हे महत्त्वाचे. बालपणे संस्काराने शोभत असतं, तारुणपणे त्यागाने शोभत असतं, आणि म्हातारपणे भजनाने शोभत असतं. म्हणून बालपणामध्ये लेकराला संस्कार होणं अत्यंत गरजेचं आहे. लालयत पंचवर्षांनी दशवर्षांनी ताडयत म्हणून नवनाथ महाराजांनी गोड नियोजन केलं. या नियोजनाला सर्वांनी चांगला प्रतिसाद द्या आणि सर्वांनी मिळून भगवंताचं भजन करा. सर्व जगद्गुरु तुकोबारायचं सर्वांनी हातवरी करून भजन करा. तुकाराम तुकाराम तुकाराम. ताळी एक एक एक.